फ्रेंड्स, मोत्यापासून अनेक दागिने बनतात ज्यामुळे महिलांचे सौंदर्य आणखीनच खुलतं। चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये असेच सुंदर व आकर्षक मोत्याचे दागिने किमतीसोबत या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तन्मणी हा प्रत्येकीचा आवडता आणि पारंपरिक दागिना आहे। तन्मणी घातल्याशिवाय कोणताही सण समारंभ पूर्ण होत नाही। तन्मणीमध्येही अनेक प्रकार असतात। पिवळी, गुलाबी, पांढरा अशा सगळ्या मोत्यांची तन्मणी तुम्हाला मिळतात। तसंच एकसर, तीनसर असे विविध तन्मणी उपलब्ध असतात। अगदी कुर्त्यापासून ते साडीपर्यंत सर्व कपड्यावर तुम्हाला तन्मणीचा वापर करता येतो। अशा या तन्मणीची किंमत 1500 पासून सुरू होते। नथीशिवाय तर कोणतंही महाराष्ट्रीयन लग्न पूर्ण होत नाही। आता हा नथीचा ट्रेंड इतर लग्नांमध्येही दिसू लागला आहे। नववधू नेहमीच मोत्याची नथ घालण्याला प्राधान्य देतात, कारण लग्नाच्या साडीवर ही नथ अधिक आकर्षक दिसते। त्यामुळे मोत्याची नथ घालून साज शृंगार करण्याची मजाच काही और आहे। आता मोत्याच्या नथींमध्येही सुंदर डिझाईन्स पाहायला मिळतात। अशा या नथींची किंमत 200 रुपयांपासून सुरू होते। मोत्याचा चोकर, आजकाल चोकरचा ट्रेंड चालू आहे। मोत्यांमध्येही अनेक डिझाईनचे चोकर्स तुम्हाला बाजारात पाहायला मिळतात। अगदी वेगवेगळ्या लहान डाळिंबी रंगाच्या खड्यांपासून ते हिरव्या आणि जांभळ्या खड्यांचे, तसंच पांढऱ्या आणि पिवळसर रंगाच्या मोत्यांचा चोकर हा दिसायला अप्रतिम दिसतो। त्याशिवाय तुमच्या मॉडर्न कपड्यावरही याचा तुम्हाला उपयोग करून घेता येतो। त्यासाठी तुम्ही पारंपरिकच कपडे घालायला हवेत असं काही नाही। याची किंमत 350 रुपयांपासून सुरू होते। बाजूबंद, सोन्याचा भाव अक्षरशः गगनाला भिडला आहे असं म्हणावं लागेल। बाजूबंद आणि मोत्याचं मिक्सचर करून घेतलं तर अधिक सुंदर दिसतात। यामध्ये मध्यभागी वेगवेगळ्या रंगाचे खडे आणि इतर 2-3 मोत्याच्या सरी तुमच्या हाताच्या दंडावर अधिक शोभून दिसतात। तसंच यामध्ये अधिक व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते। याची किंमत 350 रुपयांपासून पुढे चालू होते। मोत्याची कुडी, मोत्याची कुडी ही अगदी आपल्याकडे पूर्व परंपरागत चालत आलेला दागिना आहे। पूर्वी या मोत्याच्या कुड्या सर्रास वापरात होत्या, पण आजही त्याचा ट्रेंड कायम आहे। नऊवारी साडी नेसल्यानंतर कानात कुड्या घातल्यावर अतिशय सुंदर दिसतं। याची किंमत 150 रुपयांपासून चालू होते। मोत्याचे तोडे, बांगड्यासह मोत्याचे तोडेही अतिशय सुंदर दिसतात। तुम्ही हिरव्या बांगड्या भरून मध्ये मोत्याच्या बांगड्या आणि त्यानंतर अगदी हाताच्या पुढे मोत्याचे तोडे घातले तर तुमच्या सौंदर्यात अधिक भर पडते। मोत्याचे तोडे अधिक डिझाईन्स मध्ये उपलब्ध आहेत। तुमच्या ट्रॅडिशनल लुकला हे मोत्याचे तोडे कंप्लीट करतात। चिंचपेटी ही प्रामुख्याने मोत्याची असते। चिंचपेटी ही नाजूक डिझाईनची अगदी सुंदर दागिना आहे। याची किंमत 1000 रुपयांपासून सुरू होते। काही जणांना जास्त भपका आवडत नाही, अशा वेळी मोत्याची सर तुमच्या मदतीला येते। गळ्यात ही साधीसुधी घातलेली मोत्याची सर अतिशय सुंदर लुक देते। अगदी शर्ट आणि पॅन्टवर देखील ही सर तुम्हाला घालता येते। ज्यांना जास्त दागिने आवडत नाहीत त्यांच्यासाठी मोत्याची सर हा दागिन्यांचा प्रकार उत्तम आहे। मोत्याची अंगठी, मोत्याचे दागिने घातल्यानंतर तुमच्या बोटात मोत्याची नाजूक अंगठी सुद्धा सुंदर दिसते। फक्त ती अंगठी निवडताना तुम्ही त्याचे मोती लहान आहेत की नाही तेवढे पाहून घ्या, कारण मोत्याची अंगठी ही थोडी भपकेबाज वाटते। पण तुमची अंगकाठी मोठी असेल तर अशा तऱ्हेची अंगठी देखील तुम्हाला शोभून दिसते। याची किंमत 350 पासून पुढे। मोतीहार, मोतीहार म्हणजे एकसर अथवा 2 सर असणारा हा हार तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येतो। हा दिसायला सुंदर असल्याने साहजिकच समोरच्या व्यक्तीचं तुमच्या गळ्याकडे आपोआप लक्ष जातं आणि तुमच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो। याची किंमत 350 पासून पुढे चालू होते। बुगडी, याआधी बुगडी म्हटलं की नाक मुरडली जात असे, पण ही जुनी फॅशन आता मोठ्या प्रमाणात इन आहे। सध्या मोत्यांमध्ये विविध डिझाईनचे बुगडी डिझाईन्स तयार केले जात आहेत, त्यामुळे महिलांना जास्त पसंतीत येत आहेत। अशा प्रकारच्या बुगड्यांची किंमत 99 रुपयांपासून पुढे सुरू होते।